तिथून मात्र म्हणजे वंजारपाडा प्रेक्षकांचा मनामधल्या या उत्स्फूर्त भावना आहेत की जेव्हा जेव्हा उत्कर्ष दहिवलीमध्ये आमच्या मॅचेस झाल्या दहिवलीने आम्हाला हरवलंय. त्यामुळे आता सेमी फायनल मध्ये आम्ही 2 हात करण्यासाठी सज्ज आहेत आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा त्यांच्या विरोधात उत्कर्ष दहिवली. जोरदार लढत होईल 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. तेजस गायकवाड आणि भूषण मैदानावरती आगेकूच करत असताना एकीकडे गोलंदाजीची धार तुम्हाला बघायला मिळेल तर एकीकडे फलंदाजांचा वार तुम्हाला बघायला मिळेल. संकेत बाबरे या आजच्या दिवसभरामध्ये बॅटिंग मधून त्याने 2 मॅच मध्ये दावा केल्यात 38 विकेट कमावल्या 2 म्हणजे संकेत देखील चांगल्या टच मध्ये. आणि उत्कर्ष दहिवली हा संघ भूषण असेल तेजस गायकवाड असेल चांगल्या टच मध्ये. त्यामुळे आता परिस्थिती कोणाच्या बाजूने झुकेल परफॉर्मन्स कोणाचा समोरच्या टीमला झुकवेल हे बघायचं. पबजी लव्हर्स क्रिकेट संघ कोळिवलीची ही क्रीडा स्पर्धा आणि पबजी लव्हर्स चषकाचा अंतिम 2 सामन्यांचा थरार आता बाकी. सेमी फायनल आणि त्यानंतर मात्र फायनल असे 2च सामने सध्या बाकी आहेत आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. उत्कर्ष दहिवली आणि साई 11 चेंज द गेम वंजारपाडा ऑल दी बेस्ट. शो द गुड गेम अँड गुड क्वालिटी क्रिकेट दाखवण्यासाठी ऑल दी बेस्ट बोथ टीम. आणि आता सज्ज होईल बॅटिंग करणारी उत्कर्ष दहिवलीची टीम आणि गोलंदाजी करणारी वंजारपाड्याची टीम. गोलंदाज संकेत. पहिलाच बॉल खेळाडू नाहीये सौरभ बाबरे धावला वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. काय रनिंग आहे. स्ट्रायकर एंडला थ्रो केलाय बॅकअप साठी खेळाडू भरपूर प्रयत्न झाले. पुन्हा थ्रो थोडीशी तारांबळ थोडीशी सिस्टम बिघडली होती फिल्डिंग मध्ये. 3 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्याच बॉल वरती 3 धावा इथून कंप्लीट झाल्या. आदरणीय शांतारामजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो शांतारामजी पाटील साहेबांना यस शांतारामजी तांबोळी अर्थात आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय पोलीस पाटील साहेब या ठिकाणी येतात. साहेब आपण या ठिकाणी यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे पबजी लव्हर्स ट्रॉफी मध्ये. पोलीस पाटील साहेबांची एंट्री आणि पहिल्या बॉल होती 3 धावांनी सुरुवात. फटका हवेत आहे. भूषणचा फटका एका हाताला स्पर्श झाला. प्रणीत स्टार प्लेअर होता फिल्डिंग मधला पण चुकी केली त्याने. हाताला स्पर्श झाला. खरं तर चेंडू हाताला चाटून गेला आणि खरं तर चाटून नाही तर समोरच्या टीमला धावा वाटून दिला त्याने. 3 धावांनंतर एक सिंगल इथून कॅरी केली आणि खरं तर भूषण बाल बचावले. असं वाटलं की भूषणची कॅच प्रणीत पकडेल. 3 नंतर सिंगल आली. स्लोवर चेंडू संकेत बाबऱ्याचा फसवण्याचा प्रयत्न ऑन साइडला टार्गेट होतं तेजस गायकवाडचं. चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने झुकवला संकेतने आणि लढत आटातटीची होणार हे मात्र नक्की. बरेचसे प्रेक्षक 190 पेक्षा जास्त प्रेक्षक केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत असताना आणि संकेत बाबरेची पॉवर प्लेची ओव्हर सुरू आहे. फटका या ठिकाणी तेजस गायकवाडचा. सौरभ बाबरे डाऊन दी बॉल पकडली कॅच. बिग विकेट गोल्डन विकेट इथून या मॅचची कमवत असताना तेजस गायकवाडला इथून परतावं लागेल. संकेत बाबरे इथून विकेट टेकिंग ओव्हर टाकत असताना 3 बॉल आणि 3 धावा होत्या. 4थ्या बॉलवरती देखील विकेट आली. 4 बॉल धावा आहेत त्या मात्र 4 धावा आहे. 4 बॉल आणि 4 धावा. खतरनाक सामना होईल. तेजस गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं होतं पण कॅच इतकी भारी पकडली सौरभने की इतकं डिस्टन्स कव्हर करून तो बॉल पर्यंत पोहोचला. उत्कर्ष दहिवली रवी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. खरं तर रवी लेफ्ट हँड बॅटर आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडीशी त्रस्त करण्याची प्लॅनिंग. कारण 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑन साइडला बाउंड्री सहजपणे खेचता येईल. त्यामुळे रवीसाठी चांगले चेंडू संकेतचे आले तर मात्र त्याला चौकार षटकार पाठवता येतील सीमा पार. संकेतचा हा चेंडू पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. एक्स्ट्राची धाव खात्यात ऍड होईल. 5 धावा झाल्यात उत्कर्ष दहिवलीचा. सेमी फायनल सामन्यांचा थरार आहे. खरं तर ही मॅच जिंकून फायनल मध्ये पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न होतील पण विपक्षी टीमला आपल्या आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडून असेल. गोलंदाज संकेत बाबरे राऊंड द विकेटने. रवीच्या बॅटमधून फटका हवेत आहे. खेळाडू जज करतोय. चेंडू जमिनीवरती आलाय. जजमेंट फसलंय आणि फेक करेल तोपर्यंत एक सिंगल.
एक सिंगल. स्कोर वाढलाय, धावून पोहोचलाय तो मात्र 6 या अंकावरती. 5 चेंडू संख्येत बाबऱ्याचे 6 धावा ऑन बोर्ड आहेत. पाच चेंडू आणि 6 धावा उत्कर्ष दैवली संघाच्या. एकही बाउंड्री अजून आलेली नाहीये पॉवर प्ले मध्ये. षटकार किंवा चौकार संख्येत बाबरेवरती चढवण्याचा अटेम्प्ट करावा लागेल. फटका भारी आहे भूषणचा. पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय एका टप्प्याने चेंडू सीमा पार पोहोचला आणि ज्यांच्या वतीने आकर्षक कूलर देण्यात आलाय ते दीपक शेठ सोनावले यांची एंट्री या ठिकाणी होत आहे. पबजी लवर्स ट्रॉफी मध्ये दीपक शेठ सोनावले आपलं सहर्ष स्वागत. आणि मी इन्व्हाइट करेल दीपक शेठ सोनावले यांना की दादा आपण अत्यंत मानाने सन्मानाने पबजी लवर्स ट्रॉफी मध्ये या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. ओव्हर फिनिश केली एका चौकाराने. रन्स आल्या पहिल्या ओव्हर मध्ये उत्कर्ष दैवलीच्या 10. संकेत बाबरेने 10 धावांची ओव्हर हाताळली आणि आता टीम इथून प्लॅन करते की ओव्हर नंबर 2 मध्ये एक्झॅक्ट कोणत्या बॉलरला आपण गोलंदाजीसाठी इन्व्हाइट करूया. भरपूर विचार केला जातोय हा की तो भरपूर ऑप्शन त्यांच्याकडे आहेत आणि कुमार विर्ले या गोलंदाजाचा वापर करण्याची एकंदरीत डिसिजन घेण्यात आलाय. वैभव माळी, संकेत बाबरे आणि सौरभ बाबरे यांनी कुमार विर्लेवरती विश्वास दाखवलाय सेकंड ओव्हर मध्ये. कारण आधीच्या मॅच मध्ये विश्वासने ओव्हर टाकली होती, कुमारने ओव्हर टाकली नव्हती. पण आता कुमारवरती विश्वास दाखवला की कुमार या परिस्थितीला उत्कर्ष दैवली सारख्या बलाढ्य संघासमोर तो चांगली बॉलिंग करू शकतो. कारण कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्यात. त्यामुळे आता समोरच्या टीमला जर थांबवायचंच आहे तर कुमार विर्ले हा बेस्ट ऑप्शन असू शकतो आणि त्या उत्तम पर्यायाकडे संघाने गोलंदाजाची निवड केली. आणि कुमार विर्ले आपल्या सर्व फिल्डरला अलर्ट राहण्याच्या सूचना देऊन 11च्या 11 खेळाडू आता सजग असतील. पण रवीला इथून भूषणला साथ द्यावी लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आहेत. कारण मागच्या मॅच मध्ये 22 धावा संख्या लो स्कोर होता पण इथे मोठी धावसंख्या उभारली कारण पहिल्यांदा बॅटिंग करतो उत्कर्ष दैवली संघ. फायनलचं तिकीट फायनल मध्ये दावेदारी सिद्ध करणारी मॅच आहे. इट्स टाइम टू प्रूफ आणि ते प्रूफ करावं लागणार आहे रवीला देखील भूषणच्या साथीने. गोलंदाज तयार कुमार विर्ले. पहिलाच बॉल रवीच्या बॅट मधून पकडली कॅच. व्हॉट अ कॅच. परफेक्ट फिल्डिंग पोझिशन होती, परफेक्ट प्लॅन मध्ये अगदी रवीला फसवलं ते कुमार विर्लेने आणि सुंदर कॅच पकडली. ती मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी समीप होता खेळाडू. कॅप्टन मनीष होता आणि त्याने आपल्या संघासाठी कॅच पकडला आणि रवीला मात्र तंबू मध्ये दाडत असताना आता मैदानावरती चाललाय तो मात्र तेजस भवारे अर्थात दैवलीकरांचा लाडका तेजा मैदानाच्या आतमध्ये. तेजस भवारेची बॅट इथून जर चमकली तर तोही दमदार बॅटिंग करू शकतो आणि इथून थांबून चालत नाही. एखादी मॅच आपल्या बाजूने येते, एखादी मॅच विपक्षी टीमकडे जाते. कधी परफॉर्मन्स चांगला होतं, कधी परफॉर्मन्स चांगला होत नाही. पण जेव्हा परफॉर्मन्स चांगला होत नाही त्यावेळी संघ वेगळा असतो, बॉलर वेगळा असतो आणि जेव्हा आपली बॅट तळपते तेव्हा संघ चेंज असतो, बॉलरही चेंज असतो. त्यामुळे रवी इथून शॉट भारी होता. रवीचा शॉटला 100% आउट झाला त्यामुळे त्या शॉट वरती धावाही आल्या नाही आणि माघारी यावं लागलं. कुमार विर्ले धावा संख्या आहे ती 10. तेजस बाबारे इनसाइड द ग्राउंड ऑन स्ट्राइक. कुमार विर्लेचा सामना त्याला करावा लागेल. तेजस बाबारेचा शॉट हवेत. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. 2 लगातार झटके दिलेत कुमार विर्लेने. स्टेजच्या डाव्या बाजूला वंजारपाडा टीमचे सर्व समर्थक एका बाजूला सर्व उभे आहेत आणि टाळ्यांचा वर्षाव आपल्या संघाच्या कामगिरीवरती. साई 11 चेंज वंजारपाडा. अनिल माली यांनी पॅकरशिप केलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये. अनिल माली आपल्या सर्व समर्थकांच्या सहित मात्र आपल्या टीमला चीअर अप करत असताना स्टेजच्या डाव्या बाजूला वंजारपाडाकरांची गर्दी आणि केटीसी लाईव्ह इव्हेंट वरती देखील मोठ्या प्रमाणात उत्कर्ष दैवली असेल, वंजारपाडा असेल या दोन्ही टीमचे सपोर्टर आणि त्याचबरोबर क्रिकेटचे चाहते या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती. आणि खरं तर ही मॅच कोण जिंकेल याकडे लक्ष. जेव्हा मॅचेस झाल्यात बऱ्याचशा प्रेक्षकांना असं वाटलं की उत्कर्ष दैवलीने साई 11 चेंज गेम वंजारपाडाला नेहमीच काटेकी टक्कर दिली. त्यामुळे आता साई 11 चेंज गेम वंजारपाडा त्या झालेल्या काटेकी टक्कर मॅचेसचं प्रत्युत्तर या सेमीफायनल मध्ये देईल का. कारण एक
फटका रवीचा फसला, तिथे झटका आला. आता मैदानाच्या आतमध्ये महेश उतरलाय. बॅक टू बॅक तिसऱ्या मॅच मध्ये महेश सध्या वैयक्तिक चेंडू फेस करेल आणि कुमार विर्ले मात्र हॅट्रिक वरती येऊन पोहोचला. कुमार विर्लेचा हा चेंडू इथून मात्र गोलंदाजाला वॉर्निंग जरूर करण्यात आली आहे, पण डॉट बॉल आला. तीन डॉट बॉल आलेत. धावा आहेत त्या अवघ्या 10. एक बाउन्स या ठिकाणी पंचांनी मात्र वॉर्निंग जरूर केलं कुमार विर्लेला. 3 बॉल संपलेत. धावा आहेत त्या 10. चौथा बॉल या ठिकाणी दावेचा अटेम्प्ट आणि महेशच्या ठिकाणी आउट झालाय. तीनही मॅच मध्ये तो गोल्डन डकचा शिकार ठरला. तीनही मॅच मध्ये त्याला एक धाव सुद्धा करू दिली नाही आणि इथे तर रनआउटच्या स्वरूपात महेश आउट झाला. पूर्णपणे त्याची सिस्टम त्या 0 धावसंख्येच्या अवतीभोवतीच फिरली या स्पर्धेमध्ये. पण जर दुसरा खेळाडू इथून त्या धावसंख्येची भरपाई करतोय तर मात्र विपक्षी टीमला एक चांगलं टार्गेट देत आहे. रोशन शिनारे आपण तिथे आत त्या स्कूटीचे आरसा थोडा आपण तू ज्या गाडीवरती बसलाय रोशन त्याच स्कूटीवर नॉन स्ट्रायकर फेक आणि इथून मात्र विकेटचं पतन. व्हॉट अ लक फॅक्टर. बॉल आता तो निसटला होता पण स्टंप वरती आदळला आणि भूषणला देखील परतावा लागेल. बॅक टू बॅक मिस्टेक झाल्या. 2 रनआउटच्या विकेट इथून गमावल्या. महेशला थांबवलं असं तर कदाचित एखादा फटका महेशच्या बॅटमधून देखील आला असता. भूषणने स्ट्राईक घेतली पण भूषणची देखील रनआउटची विकेट आली आणि ही ओव्हर कुमार विर्लेची 5 चेंडू आणि एकही धाव कुमार विर्लेने दिली नाही. म्हणजे मेडन ओव्हर कडे वाटचाल आहे ती कुमार विर्लेची. संघाने योग्य डिसिजन घेतला. संकेत बाबरेने ठरवलं की कुमारकडे जर षटक दिलं तर धावा कमी होण्याच्या चान्सेस आहेत आणि कुमारने एकही धाव इथे दिली नाही. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा 5ही चेंडू त्याने डॉट काढले. पण आता मात्र अतुलला इथून मात्र गेम आपल्या बाजूने खेचावा लागेल. 10 धावा आहेत. कुमार विर्ले मिडन ओव्हर टाकण्याच्या दिशेने. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी समोर लेफ्ट हँड बॅटर अतुल. विकेट किपर अतुल मैदानाच्या आत. शरीरावरती चेंडू आहे आणि कुमार विर्लेने मेडन ओव्हर इथून टाकलेली आहे सेमी फायनल मध्ये. टाळ्यांचा कडकडाट. एकही धाव त्याने दिली नाही आणि टोटल 2 विकेट त्याच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात 3 विकेट. मेडन ओव्हर टाकणारी ही सेमी फायनलची ओव्हर कुमार विर्लेची स्पेशल ओव्हर होती. धावा आहेत फक्त 10. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 10 धावा त्याच स्कोर कार्ड वरती आहेत. एकही रन त्याने दिली नाही. बॅड पॅच मध्ये होता कुमार. खरं तर नवीन फलंदाज देखील कुमार विर्ले होती. षटकार चौकार ठोकणं अशी परिस्थिती होती पण पूर्णपणे आपला गेम बदलला. तो मात्र चेंज द गेम वंजारपाडाच्या कुमार विर्लेने आणि अवघ्या 10 धावसंख्येवरती सध्या उत्कर्ष दैवली संघ खेळतो. पण अजूनही 1 ओव्हर त्यांच्या हातामध्ये. 1 ओव्हर मध्ये जरी इथून 15-20 धावा केल्या तरी चांगला स्कोर होईल. पहिला चेंडू सौरभचा. डॉट बॉलने सुरुवात. डॉट बॉल सौरभ बाबरेचा. खतरनाक बॉलिंग स्पेल हाताळत असताना समोर मात्र फलंदाजांना ही परिस्थिती थोडासा 1 चेंडू बॅटला कनेक्ट करावा लागणार आहे. फटका भारी आहे. मागे खेळाडू धावतोय चेंडू हवेत आहे. कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल स्ट्राईक रोटेट झाली. अतुलकडे आता 4 बॉल आहेत. रन झालेत 11. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. खरं तर या मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष दैवली बॅटिंग घेतल्यानंतर 10 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यानंतर असं वाटलं की पुन्हा एकदा त्याच ट्रॅक वरती बॅटिंग होईल.
प्रणितने कॅच ड्रॉप केली होती. प्रणितने ज्या टॉप फिल्डरने कॅच ड्रॉप केली होती, पण त्याच्यानंतर कुमार विल्लेने विकेट मिळवल्या आणि पूर्णपणे गेमला त्याने हँडल केलं. आता ऍडजस्ट करायचं अतुलला बॅटिंग मध्ये. संघाचा स्कोर सौरभ बाबरेचा हा चेंडू, तिसरा चेंडूची फेक, तिथे देखील डॉट बॉल. 3 बॉल मध्ये एकच जाव, म्हणजे मागच्या 9 चेंडू मध्ये एकच जाव आले उत्कर्ष दहिवलीच्या स्कोर कार्ड वरती. अजून 3 बॉल आहेत, अजून 3 बॉल आहेत अतुलकडे. धाव संख्या ती टोटल आतापर्यंत 11. क्लीन बोल्ड. सौरभ बाबरेने विकेट कमावली. अवघ्या धाव संख्या 11. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उत्कर्ष दहिवलीमध्ये 4 तेजस आहेत. 11 पैकी 4 तेजस आहेत. एक छोटा पण तेजस आहे, म्हणजे 5 तेजस आहेत. तेजस 11 कदाचित होईल येत्या काळामध्ये. 2 बॉल बाकी आहेत. अतुलच्याही बॅटला चेंडू कनेक्ट झाला नाही. 11 धावा उत्कर्ष दहिवली संघाचा. फुलटॉस गेल्या गेल्या तेजाच्या बॅटमधून निघालाय षटकार. सौरभ बाबरेने गती परिवर्तन, फुलटॉस टाकला आणि ठोकलाय तो षटकार. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये पबजी लवर्स ट्रॉफीला ज्यांच्या माध्यमातून चेंडू पुरवण्यात आले ते पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दीपकजी काळन साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत असताना दीपकजी काळन साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. पण प्रेक्षकांच्या गर्दीत उभं राहून साहेबांनी हात केला, आमंत्रण स्वीकारलंय. प्रेक्षकांच्या गर्दीत उभं राहून मॅच बघायची आहे दीपक काळन साहेबांना. आणि इथून मात्र पंचांकडे वाईटची डिमांड होती, पण मात्र इनिंग समाप्त झाली आणि स्कोर झालाय तो मात्र 17-18चं टार्गेट दिलंय. साई 11 चेंज द गेम वंजारपाडा. अनिल माली यांनी पॅकरशिप केलेला वंजारपाडा संघ. 18 धावा संख्येचा अवघड टार्गेट 3 ओव्हरच्या मॅच मध्ये सेट झाले. अठरा धावा संख्येचा अवघड टार्गेट आहे. अवघ्या 18 धावांची गरज आहे. फलंदाज इथून आपण लवकर लवकर सेट व्हा. चला, फलंदाजांनी चेंडू चेक करा आणि लगेच मैदानावरती प्रवेश करा. अवघ्या 17 धावा करू शकला उत्कर्ष दहिवली संघ.
इथे पण एक ना बरोबर ना आणि भूषणचे दोन आहेत ना भूषणने आधी बॉलिंग मध्ये टाकली का आधीच मॅचला आणि तेजस नंतर किती चालला गायकवाड 7 ना फक्त बावर जबरदस्त मॅच 18 धावांचं लक्ष आहे पहिल्याच बॉल संकेत बाबरेचा फटका खेळाडू आहे रनआउटची चान्स धोक्याची घंटा आणि इथून चेंडू निसटलाय मोठी चान्स आली होती तेजस गायकवाडकडे उत्कर्ष दहिवलीकडे गुड फिल्डिंग पण रनआउटची चान्स मात्र गमावली एक बॉल एकने सुरुवात 18चं लक्ष वैभव इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करत होता प्रयत्न चांगला होता पण चेंडू मात्र थोडा रेंज मध्ये नव्हता तेजस गायकवाड तुफान फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये तेजस गायकवाड वैभव माळीचा फटका हवेत आहे इथून मात्र शतरक्षक धावतात पण आउटफील्ड फास्ट आहे चेंडू सीमा पार खेचलाय तो मात्र वैभव मालीने चौकार भरपूर चढाओढ आहे मॅन ऑफ द सिरीज साठी चारही विजेत्या संघाचे खेळाडू मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत तेजस गायकवाडचा चेंडू भारी होता हाताला स्पर्श झाला असता तर कॅच आली असती उत्कर्ष दहिवलीकडे पण 3 बॉल मध्ये रन्स मात्र 13 धावांची आवश्यकता आहे 15 बॉल मध्ये स्कोर कमी आहे उत्कर्ष दहिवलीला माहिती आहे की स्कोर कमी आहे इथे समोरच्या टीमला आपल्याला थोडं संघर्षमय परिस्थितीमध्ये आणावं लागेल वातावरण बनवावं लागेल आणि क्लायमेट क्रिएटिव्हिटी करण्यासाठी उत्कर्ष दहिवलीचे प्रयत्न आहेत वैभव माली आणि संकेत बाबरे थोडा संयमाने सावधगिरीने शॉट खेळतात इथून मात्र एका धावेसाठी निघाला संकेत पोचलाय एक धाव कंप्लीट 4 बॉल धावा झाल्या त्या मात्र 6 4 बॉल आणि 6 धावा संकेतच्या बॅट मधून पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो पुन्हा तेजसच्या हातातून चेंडू निसटला आणखीन एक सिंगल 5 चेंडू 7 धावा 11 धावांची इथून गरज आहे पाच चेंडू 7 धावा आणि लास्ट बॉल फेस करावा लागेल तो वैभव माळीला आणि वैभवच्या बॅट मधून आसमानी टोळा उत्तुंग असा षटकार 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये पूर्ण केल्या आता 5 धावांची अवघी गरज आहे 12 चेंडू 5 धावांची अवघी गरज आहे श्री 11 गावदेवी कोलारे संघ कालच्या दिवसामध्ये फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ होता आणि त्यांच्या विरोधात आजच्या दिवसामधून या मॅच मध्ये जो जिंकेल तो फायनल खेळेल श्री 11 गावदेवी कोलारे टीमच्या विरोधात आता 12 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे म्हणजे 90% सामना हा साई 11 चेंज द गेम वंजारपाडा टीमच्या बाजूने अनिल माळी यांनी पॅकरशिप केलेला साई 11 चेंज द गेम वंजारपाडा आज खरं तर फायनल मध्ये जाण्याच्या दिशेने 90% सामना त्यांच्या ताब्यात आहे 10% जो सामना उत्कर्ष दहिवलीकडे राहिला आहे खरं तर कुमार विर्ले सारखी मेडन ओव्हर नितीनला टाकावी लागेल तर शेवटच्या ओव्हर पर्यंत त्यांना हा सामना घेऊन जाता येईल क्लोज टू द स्टंप विकेट कीपर आलाय फसवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल आणि संकेत थांबणार नाही मॅच विनिंग नॉक मॅच विनिंग कडक शॉट सुपर षटकार ठोकला आणि जिंकलाय तो मात्र साई 11 चेंज द गेम वंजारपाडा कॉंग्रॅच्युलेशन उत्कर्ष दहिवली टीमचं देखील आपण करू कारण हा संघ देखील एका ट्रॉफीचा मानकरी आहे आणि त्याचबरोबर आगरी सेना बडवल देखील एका ट्रॉफीचा मानकरी आहे पण फायनल रंगली जाणार ती मात्र आता 2 संघामध्ये आजच्या दिवसामधून सेमीफायनल जिंकणारा अनिल माळी यांनी पुरस्कृत केलेला साई 11 चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल नरेंद्र गोमारे यांनी पुरस्कृत केलेला श्री 11 गावदेवी कोलारे हा संघ दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय
मेडन ओव्हर ज्याने टाकली तो कुमार विर्ले ठरला या सेमी फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. दोन्ही पंच तुम्ही देखील स्टेज कडे या. हार्ड लक स्कोर थोडा कमी झाला पण हरकत नाही. चांगला खेळला आज उत्कर्ष दैवली संघ. एका ट्रॉफीचा हकदार आहे म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी त्यांना जरूर मिळेल. तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कूलर देण्यात आलाय त्या दीपक शेठ सोनावले यांना मी इन्व्हाइट करेल की आपण या मॅचची प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी दीपक सोनावले साहेब आपल्या शुभ हस्ते द्यावी. कमिटी मेंबर्स रोशन धीरज सगळ्यांनी करण